माझं तुझ्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे आणि हे काम फक्त तू करू शकतेस. स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेत मोठा ट्विस्ट आला आहे. सध्या मालिका एका गोड वळणावर आहे. आजवर आपल्या घराघरात पोहोचलेल्या सायलीला नवी ओळख मिळाली आहे. सायली हीच तन्वी असल्याचं सत्य अखेर सगळ्यांसमोर आलं आहे. सुभेदार आणि किल्लेदार या दोन्ही कुटुंबाकडून सायलीचं कोड कौतुक केलं जात आहे. तिला तन्वी म्हणून नवी ओळख मिळाली आहे. त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण आहे. अर्जुन आणि सायलीने सुरुवातीला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं असतं, पण हळूहळू एकमेकांची साथ देत ते प्रेमात पडतात. सायली अनाथ असून मधुभाऊंच्या आश्रमात ती वाढलेली असते असं आजवर दाखवण्यात आलं होतं. तर दुसरीकडे तन्वी म्हणून घरात प्रिया वावरत होती. हा सगळा गोंधळ अखेर मिटला आहे. अर्जुनची बालपणीची मैत्रीण, रविराज आणि प्रतिमाची मुलगी आणि पूर्णाईला हवी असलेली तिची नातसून तन्वी ही सायलीच असल्याची सगळ्यांची खात्री पटलीये. त्यामुळे अर्जुन आणि सायलीच्या नात्यालाही वेगळं वळण मिळालं आहे. सायलीच तन्वी आहे याचा शोध घेण्यासाठी अर्जुनने देखील खूप मेहनत घेतलेली असते. आपली बालपणीची मैत्रीण आपल्याला पुन्हा भेटल्याने अर्जुन खूपच आनंदात असतो. त्यांच्या प्रेमालाही आता नवं नाव मिळालंय. त्यामुळे अर्जुन आणि सायली म्हणजेच आताची तन्वी मस्त रोमॅन्टिक डेटवर जातात. या सगळ्या बातम्या अस्मिताचा नवरा सचिन प्रियाला जेलमध्ये जाऊन देत असतो. शेवटी प्रिया अर्जुन आणि सायलीच्या नात्यात नवं वादळ आणायचं ठरवते. हे वादळ म्हणजे सायली आणि अर्जुनच्या आयुष्यात एक नवीन व्यक्ती येणार आहे. आता ही व्यक्ती कोण आणि का, कशासाठी आलीये हे लवकरच कळेल. यामुळे मालिकेत नवा ट्विस्ट येणार हे मात्र नक्की. या निमित्ताने मालिकेत आता अभिनेत्री संचिता कुलकर्णीची एंट्री झालीय. आता ती नेमकं काय वादळ आणतीये हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तुम्हाला हा ट्विस्ट कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी शोबच.